Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. बार्शी तालुक्यातील पांगरी येथे एका विवाहित महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली, तर 6 वर्षांच्या मुलीवरही धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत तिला गंभीर जखमी करून त्या महिलेनेही घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दिनांक 28 रोजी घडली. आशा निलेश जाधव वय 28 हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तिचे सासरे कल्याण किसन जाधव वय 66 पांगरी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते शेती व्यवसाय करतात, तर त्यांचा मोठा मुलगा निलेश जाधव हा सध्या धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा ठाण्यात पोलीस कर्मचारी आहेत. शनिवारी सकाळी 9:30च्या सुमारास ते त्यांची पत्नी सुचिता हे ममदापूर येथील शेतात कांदा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी त्यांची सून आशा निलेश जाधव ही तिची 6 वर्षांची मुलगी अद्विका आणि 6 महिन्यांच्या मुलासह होती. घटनेची माहिती मिळताच जाधव पती-पत्नी यांनी तत्काळ पांगरी येथील घरी व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे त्यांची नात अद्विका ही गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आढळली. तिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने खोल जखमा दिसून आल्या होत्या.